वाडी नगर परिषद क्षेत्रातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या पाण्याच्या नियोजनाअभावी पाणी पुरवठ्याची समस्या दिवसेंदिवस वाढत असल्याने दिसून येत आहे। बसपाचे नगरसेवक नरेंद्र मेंढे सह अनेक त्रस्त महिला व नागरिकांनी त्रिलोक नगरातील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले। प्राप्त माहितीनुसार गेल्या 8 ते 10 दिवसांपासून पाणी पुरवठ्याच्या उचित नियोजनाअभावी विविध वार्डात पाणी पुरवठा होत नसल्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विरोधात शेकडो महिला व नागरिकांनी संताप व्यक्त करून बसपाचे नगरसेवक नरेंद्र मेंढे यांच्यासह भाग्यश्री काळे, वैशाली पोहणकर, रीना कांबळे, राजेंद्र पाटील, शरद आंधे, शारदा ठाकरे, लक्ष्मी बोकडे, माया वानखडे, सरिता पाटील यांनी नारे लावून पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले। व जोपर्यंत पाणी मिळणार नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही, वेळ पडल्यास आत्महत्या करण्याचा इशारा दिला। त्याला 10 वेळाही गारणं लावलं तरी पाणी साफ होत नाही। तुटी फिरव तंग येऊन गेलो, एवढाला गार बसते तेव्हा मग वरवरचा पाणी प्यावं लागते। तर तुम्ही असंच पाणी पिता का? दूषित पाणी येत आहे, दूषित पाणी येत आहे, कुठलं पाणी येत आहे, काय येत आहे ते तर आम्हाला काही माहित नाही आहे। आम्ही पिणार आहे आणि तुम्ही पाणी देणार आहे, पण पाणी तर स्वच्छ पाठवा। या पाण्यामुळे काय होत आहे, लोक आता नगरसेवकची गाडी फिरून राहिली आहे, उकडून प्या तुम्ही, हे टाका ते टाका, मग तो पाणी प्या। पाणी मग केव्हापर्यंत ते करायचं पाणी? पण पाणी तर भेटलं पाहिजे ना। शेवटी पाणी नाही भेटल्यामुळे आम्ही 1200 रुपयाचा टँकर बोलवला 18 तारखेला 17 तारखेला, तेव्हा ते वापर केली, तेव्हापासूनच्या पाणी नाही आता आम्ही। दरम्यान आपापल्या वार्डामध्ये पाणी मिळण्यासाठी नागरिक व महिला स्वतःच वाल चालू बंद करीत असल्यामुळे जलकुंभावर तणावाची स्थिती निर्माण झाली होती। खाली करो, भारत जीवन प्राधिकरण मुर्दाबाद, भारत जीवन प्राधिकरण मुर्दाबाद। याची माहिती मिळताच वाडी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन परिस्थितीवर लक्ष देऊन नियंत्रण ठेवले। घटनेची माहिती मिळताच वाडी नगरपंचायतचे नगराध्यक्ष प्रेम झाडे घटनास्थळी पोहोचून आंदोलनकर्त्यांना शांत करून त्यांना खाली उतरवले। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अभियंता शनिवारे यांच्याशी संपर्क साधून समस्येची माहिती दिली। पाण्यापासून खूप अलिप्त आहे आणि हा कुठंतरी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हे दबावाखाली येऊन राहिलं, राजकीय दबावाखाली येऊन राहिला, मला असं म्हणायचं आहे। आणि म्हणून हा जनतेमध्ये एक रोष निर्माण होत चालला आहे आणि यावेळी आम्ही निर्धार व आम्ही या ठिकाणी संकल्प केला आहे, जेव्हापर्यंत आमचा दिवस आहे, जेव्हापर्यंत आम्हाला पाणी मिळणार नाही तेव्हापर्यंत आम्ही या ठिकाणी हटणार नाही। व याशिवाय अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलवून समस्येवर त्वरित तोडगा काढण्याचे आश्वासन दिले। आता पाणी समस्या सुटणार की नाही याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहेत। VC न्यूज ब्युरो वाडी।